नमस्कार. झकास रेसिपीमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत. तर मंडळी, आज आपल्या किचनमध्ये बनते उन्हाळा स्पेशल लाडाची सोलकढी. थंडगार, चवदार, पित्तनाशक आणि भूकवर्धक म्हणजेच आपली लाडाची सोलकढी. बनवायला खूप सोपी आहे आणि पटकन तयार होते. चला तर पटकन रेसिपी बनवायला आपण सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिलं सोलकढी बनवण्यासाठी आपल्याला इथं कोकम घ्यायचे. तुम्हाला सोलकढी किती बनवायची आहे त्यानुसार तुम्ही इथं कोकम घेऊ शकता. मी एवढासं कोकम घेतले. आता या कोकमला आपल्याला अर्धा तास पाण्यात भिजत ठेवायचे. कोकम भिजत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया. तर सोलकढी बनवण्यासाठी इथे मी एक ओला नारळ चिरून घेतलेला आहे. त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत. तुम्हाला जर ओला नारळ किसून घ्यायचं असलं तर तुम्ही किसून घेऊ शकता. पण इथे आपल्याला ओलाच नारळ घ्यायचा आहे. सुका नारळ अजिबात घ्यायचा नाही. ओल्या नारळामध्ये जास्त प्रमाणात दूध निघतं, त्यामुळे काय करायचं, ओलाच नारळ घ्यायचं. आता याचे जे ओल्या नारळाचे तुकडे आहेत ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे. 1 हिरवी मिरची घालायची, 3 लसूण पाकळ्या घालायच्या, 1 चमचा जिरे घालायचं, साखर घालायची आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालायचे. आता सोलकढीला चांगला रंग यावा म्हणून आपल्याला यामध्ये थोडेसे बीटचे तुकडे घालायचे आहेत आणि हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं. आता यामध्ये मी अर्धा ग्लास पाण्याचा घालून परत मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे. आता हे जे मिश्रण आहे मिक्सरच्या भांड्यामधलं ते आपल्याला गाळणीतून गाळून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे मी इथं गाळणीमध्ये हे मिश्रण सगळं घालून घेतले आणि यामधील जे दूध आहे नारळाचं ते सगळं काढून घ्यायचे. तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला यातील दूध सगळं काढून घ्यायचं आहे. आता यातलं सगळं दूध काढून घेतल्यानंतर परत आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं हे मिश्रण आणि परत आपल्याला हे मिक्सरमधून थोडंसं पाणी घालून बारीक करून घ्यायचं आणि असंच आपल्याला यामधील सगळं दूध काढून घ्यायचं आणि जोपर्यंत यातील सगळं दूध निघत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पाणी घालून आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं. यातील सगळं दूध निघाले की नाही लगेच कळतं, कारण हा जो नारळ आहे याचा रंग लगेच बदलला जातो. तर बघू शकता. आणि हा जो ओला नारळ आहे त्याचा जो चोथा आहे तो लगेच आपला सुटसुटीत होतो. लगेच समजतं यातील पूर्ण दूध निघालेलं आहे. तर हे बघा, इथं आपल्या नारळातील सगळं दूध काढून झाले. यानंतर इथे मी भिजायला घातलेलं कोकम घेतले आणि हाताने थोडंसं चुरून घेत आहे व्यवस्थित, म्हणजे पाण्यामध्ये मिक्स होईल. आता हे जे चुरलेलं कोकम आहे ते आपल्याला गाळणीने गाळून घ्यायचे. असंच अजिबात घालायचं नाही, गाळणीनेच गाळून घ्यायचं आहे. यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि मिक्स करून घ्यायची. तर मंडळी, इथे आपली सोलकढी तयार आहे. उन्हाळ्यामध्ये सोलकढी खूप फायदेशीर ठरते आणि यामध्ये वापरले जाणारे कोकम आणि नारळाच्या दुधामुळे थंडावा निर्माण करणारे गुणधर्म मिळतात. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी सोलकढी जरूर बनवावी. आणि महत्त्वाचं म्हणजे कोकणामध्ये सोलकढीला जेवणामध्ये खूप महत्त्वाचं स्थान दिलं जाते. अशी ही आपली लाडाची सोलकढी आहे. तर मंडळी, तुम्हाला आवडल्यानंतर नक्की करून पहा आणि कशी झाली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर मंडळी, आपण बाहेरच्या तापमानाला काहीच करू शकत नाही, पण जे आपल्या शरीरातलं तापमान कमी करण्यासाठी आपण काहीतरी करू शकतो. यासाठी आपल्याला ही सोलकढी बनवून प्यायची आहे. मस्त लागते प्यायला. यावर्षी उन्हाळ्यामध्ये तुम्ही नक्की करून प्या आणि कशी झाली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन जबरदस्त रेसिपीमध्ये. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद आणि तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.